बातमी सांगलीमधून. सांगलीमध्ये म्हैसाळ सिंचन योजनेच्या पाईपलाईनमध्ये 10.5 लाखांचा घोटाळा झालाय. प्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याचप्रमाणे उमदी पोलीस ठाण्यामध्ये शिवशक्ती कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोल्हापूर सांगलीमध्ये दरवर्षी महापुराचा धोका निर्माण होतो. त्यामुळे जागतिक बँकेकडून मोठा निधी वर्ग केलाय. मात्र या निधीचा विनियोग पूरबाधित क्षेत्रामध्ये करण्याऐवजी तो पालिका परिक्षेत्रामध्ये केला जातोय आणि या निषेधार्थ कोल्हापुरात आंदोलन करण्यात आलंय. शासनाने हा निधी पूरबाधित क्षेत्रातच खर्च करून पुरावर नियंत्रण आणण्याची मागणी करण्यात येते. सोलापूरकरांची तब्बल 15 वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. सोलापूर विमानतळावरून थेट गोव्याला जाणं शक्य होणार आहे. आजपासून सोलापूर गोवा विमान सेवा सुरू झाली आहे. तर गोव्याच्या मोपा विमानतळावर सोलापूरमधून निघालेलं हे विमान उतरलंय. भारत पाकच्या तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर देशभर हाय अलर्ट देण्यात आला होता. तर युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिर्डीच्या साई मंदिरात फूल हार प्रसाद नेण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र परिस्थिती सामान्य झालेली असताना देखील साई मंदिरातील ही बंदी अद्यापही कायम आहे. ही बंदी उठवावी अशी मागणी साई भक्तांनी केली आहे. पंढरपूरमधील विठ्ठल मंदिर समितीनं वशिल्याने आधी दर्शन हा प्रकार बंद करण्याचा निर्णय घेतलाय. त्याची आजपासूनच अंमलबजावणी केली जाते. या निर्णयामुळे सामान्य भाविकांना सुलभ आणि लवकर दर्शन मिळण्याची सोय होणार आहे. मंदिर समितीनं वशिल्याचे दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतलाय.